आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सासूबाई, माझ्या पूजेचा दोरा बदलून मला जखम व्हावी, माझी वटपौर्णिमेची पूजा अपूर्ण राहावी म्हणून सगळा बंदोबस्त केला, पण पुन्हा हरलाय तुम्ही आणि माझं प्रेम जिंकलंय. आणि याच जन्मीने पुढच्या 7 जन्मात सुद्धा श्रेयस माझाच असेल. कारण पुण्याच्या मार्गाने जेव्हा माणूस चालायला लागतो ना, तेव्हा त्याचं फळ त्याला हेच मिळतं. तुम्ही विचार कर, पुण्याच्या मार्गाने चालायचं. अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुला सोडणार नाही आम्ही. हे जे झाली पूजा झाली ना. चला निघूया. झालं व्यवस्थित सगळं. हो छान. चला चला. अमृता. हॅलो. हो ते मी बघून घेतो आल्यावरती. काम झालं. आई वर्क इज डन. जस्ट वेट अँड वॉच. गुड. अरे देवा, हे काय झालं? अहो अहो तुम्ही बरं? काय झालं? तुम्हाला काही लागलं इज नाही दॅट ना? आशाताई? अरे ताई काय झालं? लागलं नाही ना कुठे? नाही नाही बघ. अरे काय हे काय? गॉड, व्हॉट इज दिस? अरविंद. अरे अरे बाप रे. असं सिमेंट पडलंय, कसं झालं काही कळलं नाही. अचानक सिलिंगचे तुकडे पडले. पण असं कसं अचानक पडेल? कुठेही क्रॅक्स नव्हतं, सगळं व्यवस्थित होतं. हा, आणि आता 2-3 वर्षापूर्वी काम करून घेतलंय. ऍक्च्युली पण कसं आहे ना, काही कामं आपल्याला वाटतं नीट झालेली आहेत, पण तसं होत नाही. बघ ना केवढं प्लास्टरिंग पडलंय. काय होतं, आपण एखाद्या कामाची जबाबदारी सोपवतो पण लक्ष देत नाही ना, त्यामुळे ही गडबड होते. थँक गॉड तुम्हाला काही लागलं नाही. आता नाही झाली अरविंद, पण यानंतर नाही होण्याचा काय भरोसा, इजंट इट? आम्ही काय म्हणतो आशाताई, राईट? आशाताई, तसे तुम्ही दुसरं घर बघतच होता, तर आम्ही तुम्हाला एखाद्या रेंटेड फ्लॅट मध्ये शिफ्ट करतो. अरविंद काय वाटतं तुला? हे काही विचारणं झालं का यशोधरा? काहीच हरकत नाही. आई बाबांबरोबर कोणी नसेल तर यांना रान मोकळच मिळेल काहीही करायला. नाही, मी काय म्हणते बाबा, म्हणजे आपण काका काकूंना मॉम डॅड कडे पाठवलं तर रत्नपारखी हाऊसला. म्हणजे डॅड सुद्धा US हून आले, सो तिथे काही काळजी करण्यासारखी गोष्ट नाहीये. दॅट इज अगेन अ व्हेरी गुड आयडिया. इशिताला पण पाठवून द्या. नाही म्हणजे आता इशिता, तुझं लग्न होणार आहे आमच्या अक्षयशी, त्यामुळे तुम्ही असं एकत्र राहणं, एकाच घरात राहणं बरोबर नाही. बाहेर जा. राईट अरविंद? पण आय मीन ते इशू ऐक, मला कळतंय तुला वाईट वाटणं साहजिक आहे, पण सध्याची परिस्थिती बघता तू तिथे असणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे काका काकूंची काळजी घ्यायला कोणीतरी हवं ना. आराध्या, आय एम रिअली सरप्राइज. अगं किती काळजी करतेस तू ह्या दोघांची. काळजी मला सगळ्यांचीच असते, आपल्या घरातले असू देत किंवा घरी आलेले पाहुणे. आणि सगळ्यांची काळजी करणं हेच माझं कर्तव्य आहे ना, सून म्हणून. आराध्या अगदी बरोबर आहे. ह्याला म्हणतात जबाबदारीची जाणीव.
आणि काका काकू तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही तुमची सगळी सोय करून देऊ आणि 2-3 दिवसाआड भेटायला येत जाऊ. आम्हाला आमची काळजी नाहीये, पण मग कुणाची काळजी आहे? सासूबाई, त्यांचं म्हणणं असं आहे की आता इतक्या दिवसांपासून आपल्या बरोबर राहत आहेत ते, त्यांना आपला लळा लागलाय म्हणून काळजी वाटते त्यांना. आणि सध्या हे जे काही घडतंय ना आपल्या घरात चित्रविचित्र, सो त्यांना आपली काळजी वाटते. श्रेयसच्या बाबतीत सुद्धा फूड पॉइझनिंगचा प्रकार झाला. हो ना काकू? हो हो हो. मनोहर भाऊ, वहिनी, तुम्ही तुमचं सामान आवरायला घ्या. आम्ही आहोत बाहेर. बराच वेळ लागला नाही पॅकिंगला. नेहमी तसं काही फार सामान नाही त्यांच्याकडे. नाही म्हणजे द रूम इज रिस्की ना, म्हणून काळजी वाटते, दुसरं काही नाही. मी आता काका आणि काकून सोडून येतो जाऊन. हा, तू कशाला जातोयस? नाही नाही, तुझी तब्येत ठीक नाही, मी जातो. अरे असं काय करतोस? काका काकूना घरात मी घेऊन आलो ना, मग आता ते माझी जबाबदारी आहेत कायमसाठी. नाही, तुला का घाई होतीये त्यांना सोडायला जायची ते कळतंय मला. इशिताला ड्रॉप करायचंय तुला ना? अरे नाही, आता तुझ्यापासून लांब राहणार ती, बरोबर आहे, कळतंय मला. अरे काही काय बोलतोयस? अरे तूच रे, तूच मला नीट समजून घेतोस. श्रेयस, श्रेयस बघ कसला ड्रामा करतोय. या, कसे आभार मानू तुमचे अरविंदराव. इतके दिवस तुम्ही आम्हाला घरच्यांप्रमाणे इथे राहू दिलं, आपलं मानून आमची काळजी घेतली. तुम्हाला कल्पना नाहीये या गोष्टींची आमच्यासाठी काय किंमत आहे. हो मनोहरराव, एकीकडे तुम्ही आपलं मानता आणि दुसऱ्या बाजूने परक्याची भाषा करता. अहो, औपचारिकता करायची गरज नाहीये. नाही करत, खरंच नाही करत. पण एक सांगू, माणसानं ना म्हणजे कितीही मोठा का होईना नेहमी जगात कृतज्ञतेने वागावं. तेव्हा औपचारिकता नाही, मनापासून कृतज्ञता व्यक्त केली इतकंच. मनोहरराव, तुम्ही एक दिन आमच्या श्रेयस सारखं बोललात आणि म्हणूनच मला वाटतं तुमचं दोघांचं जमतं. आमचा श्रेयसला तुमच्यासारखाच आहे, स्वच्छ एकदम नितळ झऱ्यासारखा. बरं, येतो आता. गाठी वेठी पुन्हा कधी होणार. कधी आठवण आली, कधी यावंसं वाटलं ते या, फोन करा. विचारताय काय? हा, आणि आता अक्षय आणि इशिताच्या लग्नाचं निमित्त आहेस की, तेव्हा पुन्हा मुक्कामाला यायचा. हो हो नक्कीच. पण आता येतो. या या, इतकी काळजी करू नका फार. हा श्रेयस, अक्षय, अरे ते बॅग्स वगैरे जरा. बाय 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 बाय. इकडचा काहीच विचार करू नका. बाय. कशात ना तुम्ही? वाईट, जेलस. माझे आई बाबा इथे माझ्या बरोबर होते हे सहन झालं नाही, आणि त्यात तुमचा स्वतःचा मुलगा, तो त्यांची एवढी काळजी घेतोय, त्यांच्यावर एवढं प्रेम करतोय, हे तर आणखीनच सहन झालं नाही. गुड फॉर अस, कारण ते मला इथे नकोच होते. त्यांच्या जीवावर उठला ना तुम्ही. हा सिलिंग पाडायचा प्लॅन तुमचाच होता ना? तुम्हाला काय वाटलं मला कळलं नाही? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कितीही मोठा प्लॅन केला ना तरी तुमचा कुठलाही प्लॅन मी सक्सेसफुल होऊ देणार नाहीये. कारण आता श्रेयस माझ्या बरोबर आहे, आणि तुम्ही त्याला काहीही आणि कितीही खोटं सांगायचा प्रयत्न केला ना तरी तो फक्त माझाच ऐकेल. मार्क माय वर्ड्स.
तुमचं कुरिअर. मॅडम, पार्सल सांभाळून उघडा हा. आजकाल कशात काय निघेल सांगता येत नाही. झालं तुझं? जा. ही असं का बोलली असेल? काय असेल या कुरिअरमध्ये? माझं 12वीचं हॉल तिकीट, पण हे तर फाईलमध्ये होतं. ओ गॉड, यातली महत्वाची सर्टिफिकेट्सच गायब केली आहेत. म्हणजे मी अनुष्का रत्नपारखी नसून आराध्या देसाई आहे हे सिद्ध करणारे ऑथेंटिक डॉक्युमेंट्सच बरोबर गहाळ केलेत कोणीतरी. यातलं एकही डॉक्युमेंट शेल्सच्या हाती लागायला नको, चुकू नये. नवरा बायकोच्या नात्याचा बेस हा विश्वास असतो. जर तुमचा बेसच पक्का नसेल तर इमारत कशी उभी राहणार आहे? मला माहितीये तुला खोटं बोललेलं आवडत नाही, पण नाही आवडत मला खोटं बोललेलं. कोणी केलं असेल हे? कोण करणार आहे हे सासूबाईंशिवाय? काय हवंय त्यांना? काय सिद्ध करायचंय? आणि मी आराध्या देसाई आहे हे सिद्ध करणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून येण्यासारखं आहे ना. एवढं तर समजतच असेल त्यांना. तरी सुद्धा पण ठीक आहे, आपण गप्प बसावं. प्रत्येक गोष्टीवर आपण रिॲक्ट व्हायची गरज नाहीये. बघूयात आता काय करतायत त्या पुढे. राहू दे जरा गाफील. काही केलंच आणखी तर त्यांना उत्तर द्यायला मी समर्थ आहे. त्या हॉल तिकीटचं कुरिअर आम्ही पाठवलंय हे न समजण्या इतकी बुद्धिहीन नाही आहे ती आराध्या. आय एम शुअर त्यानंतर तिने सर्टिफिकेटची फाईल उघडून पाहिली असणार, पण तरी सुद्धा ती काही रिॲक्ट नाही झाली आहे. दॅट इज व्हॉट सरप्राइजेस मी. ती घाबरलेली दिसत नाहीये. हा कॉन्फिडन्स कुठून आलाय? कुणामुळे आलाय? हाच प्रश्न पडला आम्हाला. मामा, अरे काय खूप वेळ लागला तुम्हाला? मामा कुणाला तरी खास शॉपिंग करायची होती. शॉपिंग कुणासाठी? सगळं मम्माला सांगायचं नाहीये. श्रेयस, नाही मामा, काही नाही, ते काही नाही, असंच म्हणजे जनरल कॅज्युअल शॉपिंग. आम्ही आलोच जरा. त्या टाउन मार्केट मुलींमुळे आमची दोन्ही मुलं आमच्यापासून दूर जात आहेत. हे लक्षण चांगलं नाहीये संजय. आय नीड टू डू समथिंग अबाउट इट. व्हॉट इज ऑल दिस? अचानक सिलिंगचे तुकडे तुटून पडले खाली. आराध्या, तयार झाली नाहीस अजून? तुझीच वाट बघत होते. खूप वेळ लागला यायला. बरेत ना काका काकू? हो हो, एकदम बरे आहेत. तुझ्या डॅडनं सांगितलं, मी म्हणलं काहीच दिवसांचा प्रश्न आहे. ते म्हणाले काही टेन्शन घेऊ नका, मी त्यांची व्यवस्थित काळजी घेईन. थँक गॉड. आई बाबा सुटले या बाईच्या तावडीतून. देवा, तुझे खूप खूप आभार. बरं, हे काय? बघ ना उघडून.
कोणासाठी? माझ्यासाठी. श्रेयस, अगं मग कोणासाठी असणार? ऑब्व्हियसली तुझ्यासाठी आहे. आवडला ना? थँक्यू सो मच. खूप छान आहे. घालून दाखवशील ना मला? नाही, नक्की घाले. चल आता सोड, मला जाऊ दे. कुठे? बाबांना अजून जेवण वाढायचं राहिलंय. कशाला? सोड ना. जा ना मग. आलेच. ये. बाबा, बाबा हो, जेवायची वेळ झाली, चला वाढते तुम्हाला. अगं सकाळचं ब्रेकफास्ट झालं हेवी. बहुतेक दुपारचं जेवण मी घेणार नाहीये. पावसाचे दिवस आहे व त्रास व्हायला नको. कोणीतरी बाई भेटायला आल्यात. पाठवू का? मला नाही, मॅडमला. मला भेटायला आलात? हो मॅडम. बरोबर, पाठवा त्यांना. बघ कोण आहे ते. मी आलोच. अगं आराध्या देसाई, कशी आहेस? अगं आराध्या देसाई तूच आहेस ना? नाही नाही, इथे कोणी आराध्या देसाई राहत नाही. तुम्ही जा. तुम्ही अगं असं काय करतेस? शास्त्री नगर मध्ये राहणाऱ्या सरिता देसाईंची मुलगी तूच आहेस ना? खरं खरं सांगा, तुम्हाला इथे कोणी पाठवलंय? बोला. अगं असं काय करतेस? मला कशाला कोण पाठवेल? तुझ्या आईच्या शाळेत होती मी, त्यामुळे मला सगळं माहितीये. अगदी तू सुद्धा. तुला काय वाटलं? तुला काय मी ओळखलं नाही? तू लहान असताना 2-3 वेळा तुझी आई तुला माझ्या घरी घेऊन आली आहे. अहो, मी नंतर भेटून तुम्हाला सगळं खरं खरं सांगेन, पण प्लीज आता तुम्ही इथून जा काकू, प्लीज. अगं पण तू एवढी का घाबरतीयस? हो, मी कसं सांगू तुम्हाला? तुम्ही प्लीज ऐका ना माझं. मी तुम्हाला भेटून सगळं खरं खरं सांगेन. प्लीज माझं ऐका, प्लीज. हात जोडते मी तुमच्या पुढे. प्लीज प्लीज जा तुम्ही इथून, प्लीज. हात जोडते. अगं असं काय करतेस? घरात कोणी नाहीये का? आराध्या. ग आराध्या, तू इथेच काय गप्पा मारत बसलीस? त्यांना बसव ना. आणि ओळख वगैरे काही करून देणार आहेस की नाही? नमस्कार, मी मिसेस मुळेकर, आराध्याच्या आईची मैत्रीण. नमस्कार नमस्कार. या ना, या बस. अमृता, पाणी आण ग. यशोधरा, हे यशोधरा, अगं पाहुणे आलेत. अरविंद, व्हॉट इज रॉंग विथ यू? अगं नमस्कार. नमस्कार. माफ करा. आपण ह्या मुळेकर मॅडम, आराध्याच्या आईची मैत्रीण. ओ रिअली? हाऊ लवली इज दॅट? तुझ्या मम्माच्या मैत्रीण म्हणजे कॉलेज फ्रेंड वगैरे का? त्या ममाच्या ग्रुप मधल्या आहे. ग्रुप म्हणजे कुठलं? अहो आमचा भिशीचा. सॉरी, किटी किटी पार्टीचा ग्रुप आहे ना ममाचा. रिअली? पण तिथे तुम्हाला कधी पाहिलं नाही आम्ही. अहो तुमचे किती ग्रुप आहेत? आमचा तो आपला शास्त्री नगरचा आहे. नाही नाही काकू, तुम्ही म्हणताय त्या ग्रुप मध्ये ममा नाहीये. ममाचा एकच ग्रुप आहे ज्या ग्रुप मध्ये सासूबाई सुद्धा आहेत. हो ना सासूबाई? आराध्या, अगं तू किती बोलतेस? त्यांना पण बोलू दे ना. हो ना, खूपच बडबडी झाली. आधी ना खूप शांत आणि साधी होती बाई ही. काय ग, तुला एवढा घाम का फुटला एवढ्या पावसाळ्यात? अहो काकू, काहीतरीच काय बोलताय. ऍक्च्युली मला एका कामासाठी निघायचंय, त्यामुळे मी ना जरा घाईत आहे. म्हणजे आपण ठरवून नंतर भेटूया, म्हणजे निवांत गप्पा मारता येईल. आराध्या, हाऊ रूड इज दॅट? त्या इतक्या प्रेमाने भेटायला आल्यात आणि तू काय त्यांना जायला सांगतेस? तू एक काम, तुला काही इम्पॉर्टंट काम असेल तर तू जा. वी विल एंटरटेन. व्हॉट्स अरविंद? हो हो, आम्ही आहोत ना. बघ ना. आराध्या, तू खरंच जा. काय घेणार तुम्ही सांगा? चहा, कॉफी की एनिथिंग कोल्ड? मी चहा घेईन, फक्कड आलं घातलेलं. लवली. अमृता, चहा? नाही नाही, अमृताच्या हातचा नको, मला आराध्याच्या हातचा हवाय. रिअली?
हिच्या आईनी ना तिला स्वयंपाकात खूप छान ट्रेन केलंय. सासरी अडायला नको ना म्हणून. हे किती सरप्राइझिंग आहे ना. आय मीन आता बघा ना, आराध्याच्या माहेरी नोकर चाकर आहेत. सो तिच्या आईने हा विचार केलाच असणार ना की सासर पण तोला मोलाचंच असणार. तरी सुद्धा इतक्या मिडल क्लास गोष्टी शिकवल्यात ना तिला. माणसाने कसं स्वावलंबी असायला हवं. मुलगा असो मुलगी असो. आणि आराध्याच्या हाताला चांगली चव आहे काय हो. हो हो वरेवर. अगं तू उभी काय आहेस? त्यांना तुझ्याच हातचा चहा हवाय. जा. आलेच. अरे पाहुणे आले. श्रेयस. श्रेयस या मिसेस रत्न पारखींच्या मैत्रीण आहेत. मिसेस मुळेकर. मुळेकर. या. नमस्कार. तू अजून इथेच उभी आहेस? जा चहा कर. आम्ही आहोत ना इथे. डोंट वरी. आलेच. आमचा मुलगा श्रेयस, आराध्याचा नवरा. हो. फार लबाडीने हा सगळा खेळ रचला सासूबाई. आता या बाई काही बोलल्या तर श्रेयसला एक दिवस सगळं सत्य सांगायचंय. पण अशा प्रकारे नाही. असं कळलं तर आमचं नातं कायमचं तुटून जाईल.